मंडळी, आज आहे दिवाळीचा तिसरा दिवस, पण आज काही खास नाही आणि त्याचबरोबर आज आहे रविवार, सुट्टीचा दिवस. मग आज रविवार म्हटलं तर आहे ना, बाजारपेठमध्ये खूप काही गर्दी असणार आहे, खरेदी असणार आहे. कारण की उद्यापासून जे दिवाळीचं जो लक्ष्मीपूजन आहे, पाडवा आहे, तर त्याच्या अगोदर हे रविवार आलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना खूप छान असा वेळ भेटलेला आहे शॉपिंगसाठी, खरेदीसाठी. आणि त्याचबरोबर अजून एक खास गोष्ट म्हणजे तर आज आम्ही खूप दिवसानंतर बाहेर जेवायला चाललो आहे. तर चला आमच्यासोबत तुम्ही सुद्धा. इतर रविवारपेक्षा आजचा रविवार खूप खास आहे, कारण की हा रविवार आहे सणाचा दिवस. तर चला आमच्यासोबत आज आपण सगळे मिळून जेवायला जाऊया. तर आम्ही सुरुवातीला मागवलं आहे टोमॅटो सूप. इंग्रीनगरजवळ इथं आलो आम्ही जेवायला. ते कृष्ण हॉटेल आहे, इतकं छान आहे की बस. हॉटेल कृष्णा प्युअर व्हेज. आणि इथं मनू बघू शकता मस्त असं सूप पितोय. त्या ठिकाणी चिची बघू शकता किती सुंदर असं सारंग आणि सारंगी जेव्हा आपल्याला सूप पिऊन दाखवेल ना, मग आपण त्यांना गिफ्ट देणार आहोत. पण पोट भरून जेवलं तरच. हां नाही म्हणू, तू पण पोट भरून जेवलास ना तर तुला गिफ्ट देणार आहे. मी जेवढी रोटी दिली ना तेवढी रोटी संपवली तरच मी गिफ्ट पप्पा देत, नाही तर नाही. आपल्याला ते चॉकलेटचं पॉकेट घ्यायचं आहे ना, नाही तर मम्मी नाही घेत. पप्पाचं वेगळं आहे, मी सांगितलं ते माझं आहे. मम्मीचं गिफ्ट वेगळं, माझं गिफ्ट वेगळं. मी चॉकलेट घेते म्हणले होते की नाही, ते पॉकेट तुम्हाला आवडलं होतं, ते जर घ्यायचं असेल मी सांगते तेवढी रोटी पूर्ण संपवायची. आणि पप्पा काय देणार ते मला पण नाही माहिती, त्यामुळे ते तुम्हाला हां खावं लागेल. बघा ठीक, मी गिफ्ट आहे ना कधी पण देऊ, पण जेवल्यानंतर काय. ओके म्हणू. जेवणामध्ये आम्ही खास मागवलेला आहे पनीर लबाबदार, बटर नान, त्याचबरोबर दाल तडका आणि भेंडी मसाला. जेवण अतिशय उत्तम. खरंच तुम्ही या हॉटेलला एकदा व्हिजिट करा जेवणासाठी. एन्व्हायरमेंट खूप छान आहे, सर्व्हिस सुद्धा खूप छान आहे आणि टेस्ट तर उत्तमच. म्हणू दीदी हाय कर, हाय कर, हाय कर. तुला आवडतंय का सांग पहिलं. घेऊ की शेवटी घेऊ की आपण. तुला आवडलं का? बाउल दे म्हणा. बाउल दीचे, वॉश बाउल 3 दीचे. मी जेवण वगैरे झालं की आम्ही निघालो फिरायला. सगळ्या बिल्डिंगकडे, घराकडे, सगळीकडे लाइटिंगच लाइटिंग, आकाश दिवा. त्याच्यामुळे चला म्हटलं आपण एक जरा फेरफटका मारू विश्रांतवाडीकडे. तर आम्ही विश्रांतवाडी रोडला गेलो, तिथं मस्त फिरलो. शॉपिंग मार्केट, फिश मार्केट, प्रत्येक ठिकाणी लाइटिंग केलं होतं. म्हणजे पूर्ण वातावरण एकदम प्रसन्नमय. दिवाळीचा सण, सगळ्यांची लगबग, इकडं जाऊ का तिकडं जाऊ, इथे शॉपिंग करू का तिथे शॉपिंग करू. खूप छान. आणि त्यात रविवार म्हटलं की हे आपल्याला सहज दिसून येतं. आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण खाली वाकून फक्त ऑफिस, घर, जॉब किंवा दुकान, आपला व्यवसाय ह्याच्यामध्येच गुंतलेलं असतो. आपण इकडे तिकडे बघतच नाही. एक मात्र वेळ आहे ज्यावेळेस सण असतो किंवा घरामध्ये काही कार्यक्रम असतो, अशा वेळेसच आपल्याला थोडंसं मन मोकळेपणाने जगता येतं. तर खरंच मंडळी, ज्या वेळेस तुम्हाला सुट्टी वगैरे भेटेल किंवा काही घरामध्ये कार्यक्रम असेल तर मनसोक्त तुम्ही एन्जॉय करा, कारण की हे वेळ एकदाच येत असते. तर चला आपण आता घराकडे जाऊया. तर एक गोष्ट तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये राहिली होती दाखवायची, जे आमच्या घर मालकाने अतिशय सुंदर असं पूर्ण घराला लाइटिंग केली होती, तर ते तुम्हाला आता दाखवतात. पूर्ण ब्ल्यू आणि व्हाईट शेड अप्रतिम दिसत होतं. आणि बॅक साईडला मल्टी कलर. घराच्या एंट्रीला तिथे सुद्धा मल्टी कलर लाईट लावलं होतं. अतिशय उत्तम अशी लाइटिंग केली होती. खूप प्रसन्न वाटत होतं त्यावेळेस. दिवाळीचा सण आणि लाइटिंग, त्याचबरोबर मुलांची धमाल.
तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर आजच्या व्लॉगमध्ये आपण खास करून बाहेर जेवायला गेलो, त्याचबरोबर आपल्या घर मालकाने जे लाईटिंग केली होती ते दाखवायचं राहिलं होतं ते तुमच्यासोबत आम्ही शेअर केलं आणि थोडंसं आम्ही फेरफटका केला. तर हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.